श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 जुलै वार सोमवार या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. बघा, सोमवती अमावस्या ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच प्रभावशाली महत्वाची मानली जाते. कारण की बघा, धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्व या अमावस्येला आपल्या परंपरेमध्ये खूप मानलं गेलं आहे. हो, बरोबर आहे. कारण की सोमवती अमावस्या ही अत्यंत पवित्र तिथी. त्याबद्दल जेव्हा सोमवारच्या दिवशी अमावस्या येते त्यावेळी तिला सोमवती अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. विशेष करून म्हणजे ही 2026 मधील शेवटची सोमवती अमावस्या असणार आहे. त्यामुळे या तिथीला आपल्या संस्कृतीत आणि दैनंदिन जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी खूप मोठं मानले गेले आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या सोमवती अमावस्येचे अचूक उपाय आणि तिथीची वेळ काय आहे. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव आणण्यासाठी घरातील जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर करण्यासाठी आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा सोमवती अमावस्येचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रभावशाली मानला जातो. म्हणूनच आपल्याला या दिवशी दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा दही भाताचा उपाय नेमका कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम पितृ देवताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि हाईप देखील करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, भारतीय संस्कृती आणि पंचांगणानुसार सोमवती अमावस्येला आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी ही तिथी अतिशय उत्तम मानली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान धर्म करणे, त्याचबरोबर ध्यान साधना, विशेष पूजा, सेवा, मंत्र साधना करणे अतिशय अत्यंत फलदायी मानले गेले आहे. बघा, 2026 मधील शेवटच्या सोमवती अमावस्येची अचूक तिथी काय आहे बघा. आणि ही अमावस्या 13 जुलै 2026 वार सोमवारच्या दिवशी येत आहे. आणि अमावस्या हा असा दुर्मिळ योग आहे या वर्षात पुन्हा नसल्यामुळे या दिवसाचं महत्व हे कितीतरी पटीने अधिक वाढलं गेलं आहे. या तिथीची सुरुवात आणि समाप्तीची वेळ समजून घेणं अतिशय अत्यंत महत्वाचं आहे. अमावस्या तिथी सुरुवात ही सोमवार 13 जुलैला संध्याकाळी 5:49 सुरू होत आहे आणि समाप्ती ही 14 जुलैला दुपारी 3 वाजता होणार आहे. परंतु अमावस्या ही सोमवारी सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपल्याकडे सोमवती अमावस्याला ही साजरी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर मंगळवारी देखील अमावस्या जी आहे तर ती असणार आहे. त्या दिवशी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही शुभ वेळी आपल्या पूर्वजांचं, पितरांचं स्मरण करून, ध्यान करून घरामध्ये शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना नक्कीच करू शकता. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या सेवेमुळे, उपायांमुळे आणि साधनेमुळे मनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, अस्वस्थता आहे तर ती दूर होते आणि मनाला एक शांतता मिळते आणि घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक, आनंदी राहण्यास मदत होते. अनेकदा घरामध्ये विनाकारण वादविवाद होतात, कामामध्ये अडचणी, अडथळे येतात किंवा आपली कामं जी आहे तर ती होता रखडतात. घरातील सदस्यांना सतत थकवा आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जाणवते. पारंपरिक मान्यतेनुसार जेव्हा आपल्या पूर्वजांचे स्मरण योग्य प्रकारे होत नाही किंवा ध्यान येत नाही किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, त्यावेळी अशा समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच उद्भवू शकतात.
यालाच आपल्या परंपरेमध्ये पितृदोष किंवा वास्तुदोष असं देखील म्हटलं जातं। या सर्व अडचणीवरती मात करण्यासाठी आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी आपल्या आयुर्वेदात आणि जुन्या परंपरेमध्ये दही भात या अन्नाला अतिशय अत्यंत खूप खास आणि मोठं महत्व दिलं गेलं आहे। दही आणि भात हे दोन्ही अन्न पदार्थ चंद्रास शांततेसाठी संबंधित मानले जातात। सोमवती अमावस्येच्या दिवशी या दोन पदार्थांचा एकत्रित वापर करून एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय केला जातो। या उपायामुळे केवळ पूर्वजांचा आशीर्वाद मिळत नाही, तर घरातील नजर दोष, नकारात्मक ऊर्जा, विनाकारण होणारे कौटुंबिक कलह शांत होण्यास मदत होते। हा उपाय कसा करायचा आहे आणि तो करताना कोणत्या गोष्टीचं नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा, कुठेही स्किप करू नका। बघा, हा पारंपरिक उपाय करण्यासाठी आपल्याला जो दही भात तयार करायचा आहे त्याची एक विशिष्ट पद्धत असणार आहे, जी आपण समजून घेणार आहोत। बघा, सर्वात आधी स्वच्छ तांदूळ घेऊन तो स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर भात शिजवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सुद्धा मीठ टाकायचं नाही। अळणी भात जो आहे ना, तर तो आपल्याला पूर्णपणे शिजवायचा आहे। भात व्यवस्थित मऊ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। भात पूर्णपणे शिजवल्यानंतर तो एका भांड्यात म्हणजे वाटी, प्लेटमध्ये, द्रोणमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे। थोडा वेळ थंड होऊन द्यायचा आहे। भात गरम असताना त्यामध्ये दही मिक्स करू नका। भात थंड कोमट झाल्यावरती थंड झाल्यावरती ताजं शुद्ध दही जे आहे तर ते घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि हा दही भात एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आणि तयार झालेला दही भात आता हा अत्यंत पवित्र मानला जातो। बघा, हा भात तयार करताना तुमचं मन शांत असावं आणि तुमच्या मनामध्ये घराच्या कल्याणासाठी आणि पूर्वजांच्या आधारासाठी सकारात्मक विचार मनामध्ये ठेवावे। आता हा तयार झालेला दही भात आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचा आहे। बघा, यातील सर्वात महत्वाची आणि पहिली पद्धत जी आहे तर ती निसर्गाप्रती कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे। आपल्या पूर्वजांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे। आपल्या संस्कृतीत कावळ्याला पितरांचं प्रतीक मानलं जातं। बघा, सोमवती अमावस्येच्या दिवशी दुपारच्या वेळी या तयार केलेल्या दही भाताचं मिश्रण जे आहे ते एक भाग तुम्हाला एका पानावरती, द्रोणमध्ये किंवा पत्रावळीवरती काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तो तुमच्या घराच्या छतावरती म्हणजे पत्रावरती, गच्चीवरती, टेरेसवरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। अशा ठिकाणी ठेवा हा दही भात। ठेवताना मनामध्ये आपल्या पूर्वजांचं ध्यान करा, स्मरण करा, त्यांना प्रार्थना करा आणि म्हणा की आमच्याकडून जी काही कळत न कळतपणे झालेल्या चुका असतील त्या तुम्ही पदरात घ्या, आम्हाला क्षमा करा। आमच्या कुटुंबावरती तुमचा कायम सदैव आशीर्वाद राहू द्या। असं मानलं जातं की या दिवशी कावळ्याने या अन्न पदार्थांचा स्वीकार केल्याने पूर्वज जे आहेत तर ते नक्कीच तृप्त होतात, ज्यामुळे 3 पिढ्यांपासून चालत आलेली नकारात्मकता किंवा पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। आपल्या कुटुंबाला प्रगतीचे मार्ग सापडतात। यानंतर जो काही उर्वरित दही भाताचा वापर आपल्याला घरातील वास्तुशुद्धीसाठी आणि नजरबाधा दूर करण्यासाठी करायचा आहे। बऱ्याचदा घराच्या कोपऱ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही साठून राहिलेली असते बघा, ज्यामुळे घरामध्ये सतत चिडचिड किंवा भांडणे, वादविवाद होतात। हा दोष दूर करण्यासाठी एका लहान वाटीत किंवा पाण्यात थोडा दही भात घ्या। पानावरती थोडा दही भात घ्या आणि हा दही भात घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, विशेषतः दक्षिण कोपऱ्यामध्ये किंवा जिथे तुम्ही जड वस्तू ठेवलेल्या आहे, जिथे करून अंधार असतो अशा ठिकाणी काही वेळासाठी हा दही भात जो आहे तर तो थोडासा भाग तुम्हाला स्पर्श करायचा आहे या दही भाताचा आणि तिथे ठेवायचा आहे। हा उपाय करताना मनामध्ये सकारात्मक ऊर्जा ठेवा, आपल्या पितरांचं ध्यान करा। घरामध्ये जी काही अडचणी, संकट, विघ्न आहेत, समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत तर ती दूर होण्यासाठी मनामध्ये प्रार्थना करा। काही वेळानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी या कोपऱ्यातील दही भात जो आहे तर तो उचलून घ्या। घराच्या बाहेर एखाद्या झाडाजवळ जा आणि झाडाच्या मुळाजवळ तुम्हाला हा ठेवायचा आहे, म्हणजे झाडाखाली ठेवून द्यायचा आहे किंवा मग एखाद्या सुनसान मोकळ्या जागेमध्ये ठेवून दिला तरी देखील चालणार आहे। फक्त ठेवताना एकच काळजी घ्यायची आहे की त्यावरती कोणाचे पाय पडणार नाही। आपण जे काय उपाय करतो त्या उपायांपासून कोणाला त्रास होणार नाही, तकलीफ होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे।
त्याचबरोबर या उपायामुळे घरातील जुने वाद, अडचणी आणि संकटे जे आहेत तर ते संपुष्टात येतात आणि घरातील एक नवीन सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत जाते. अशा पद्धतीने दही भाताच्या असे हे 2 उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहे. या सोबतच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी अजून काही प्रभावशाली उपाय करायचे असतात. अमावस्येच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी वाढवण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी काही सोपे मात्र पारंपरिक उपाय जे आहेत तर ते सोमवारी केले जातात. सोमवार हा देवादिदेव महादेवांचा आवडीचा वार आणि त्यांना समर्पित असणारा दिवस असल्याने या दिवशी संध्याकाळी एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे चिमूटभर ते टाकायचे आहे. गाईचं कच्चं दूध असेल तुमच्याकडे तर अतिशय उत्तम, नसेल तर हरकत नाही, तुम्ही म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे. यानंतर तुम्हाला हे मिक्स करायचं आहे आणि शिवलिंगावरती तुम्हाला या पाण्याने जलाभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुमचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे असावं, पाठ जी आहे तर ती दक्षिणेला असावी. करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठण करायचं आहे. सोबतच यामुळे कुंडलीतील चंद्रदोष जो आहे तर तो दूर होतो आणि मनाला शांती मिळते. या व्यतिरिक्त सोमवती अमावस्येला पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी पिंपळ वृक्षाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला दूध आणि साखर पाणी मिश्रित तुम्हाला अर्पण करायचं आहे. तिथे एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे. पिंपळ वृक्षाची मनोमन पूजा करायची आहे. पिंपळ वृक्षाला किमान तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला तुमच्या पितराचं ध्यान करायचं आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. कारण की बघा पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा आपण ज्या वेळी घालतो ना, असं म्हटलं जातं की पिंपळाच्या वृक्षात देवांचा आणि पितरांचं वास्तव्य असतं. त्यामुळे या पूजेने आपल्या कुटुंबातील आरोग्यविषयक ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या हळूहळू करत दूर होतात. या पवित्र दिवशी गरजू गोरगरीब व्यक्तींना नक्कीच अन्न, वस्त्र किंवा पांढऱ्या वस्तू तुम्ही दान करू शकता. जसं की साखर असेल, तांदूळ असेल, यथाशक्ती दान करणं. छोट्या उपायांमुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. अडकलेली जी काही रखडलेली कामं आहेत तर ती मार्गी लागतात आणि संपूर्ण कुटुंबाला मानसिक आणि आर्थिक स्थैर्य लाभतं. अशा पद्धतीने हे छोटे छोटे परंतु अतिशय प्रभावशाली उपाय आहेत. तरी हे आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी सोमवारी हा उपाय करायचा आहे. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी मंगळवारी सुद्धा हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण की बघा मंगळवारची अमावस्या ही सूर्याने बघितलेली असते आणि दोन्ही दिवस तसंही अमावस्येचा जो प्रभाव असतो तर तो 3 दिवस असतो बघा. म्हणजे ज्या दिवशी अमावस्या लागते त्याच्या आदला दिवस अगोदरचा दिवस, ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशीचा तो दिवस आणि अमावस्या संपल्यानंतरही त्या अमावस्येचा प्रभाव हा दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नसते त्या दिवशी सुद्धा अमावस्येचा प्रभाव जो आहे तर तो असतो. म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तुम्ही सोमवारी, मंगळवारी 2 दिवसामध्ये करू शकता. तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो मंगळवारी करायचा आहे. कारण की सोमवती अमावस्या किंवा जी कोणती अमावस्या तिथी असते ती पितरांना समर्पित केलेली असते. या दिवशी आपले पितर पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून म्हणजे पितृलोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण काय करतंय, कोण आपलं ध्यान करतंय, सेवा करतंय हे संपूर्ण ते बघण्याचं काम करत असतात. त्यामुळे या दिवशी चुकूनही पूर्वजांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही. आपल्याला त्यांची काळजी घ्यायची असते कारण की ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात. या दिवशी अमावस्येला आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे, त्यांचं ध्यान करायचं आहे आणि तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा लावू शकता किंवा मग घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा जो आहे तर तो पितरांच्या नावाने लावू शकता आणि तुम्हाला त्यांचं ध्यान करायचं आहे. शक्य असेल तर आवर्जून दक्षिण दिशेला तुम्हाला आसन टाकून आसनावरती बसून तुम्हाला ओम पितृ देवताय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे किंवा पितृ अष्टक म्हणायचं आहे.
ह्या सेवा ज्या आहेत तर त्या पितरांच्या सेवा मानल्या जातात आणि ह्या सेवा पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय अत्यंत उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात। तर म्हणून आपल्याला अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती करायची असते, कारण की आपला जो काय प्रखरातील प्रखर पितृदोष आहे तर तो दूर होत असतो। कारण की बऱ्याच वेळा आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अडचणी ज्या आहेत तर त्या जीवनामध्ये येऊ शकतात। म्हणून आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी किंवा मंगळवारी तुम्ही हा सांगितल्याप्रमाणे उपाय केला तरी देखील चालणार आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।